सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी छान असा चिकन पुलाव. तर तो पुलाव कसा बनवायचा हे मी आज अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतो तशा पद्धतीचा पुलाव हा तयार होतो. तर ज्या पद्धतीने मी चिकन पुलाव बनवते त्याच पद्धतीनं मटण पुलावसुद्धा तुम्ही बनवू शकता. तर पुलाव बनवण्यास मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो. तर सुरुवातीला हे चिकन आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर 2-3 पाण्याने सुरुवातीला मी हे चिकन धुवून घेणार आहे. बघा, छान असं स्वच्छ चिकन आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर मोठे मोठे पीस मी घेतलेले आहेत हे बघा चिकनचे. तर सुरुवातीला मी थोडंसं चिकन धुवून घेतलं अगोदर आणि आता आपल्याला याच्यावरती लिंबू पिळायचा आहे आणि लिंबू पिळून सुद्धा परत आपल्याला हे चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. म्हणजे लिंबू पिळल्यामुळं काय होतं, चिकनला थोडासा वेगळा असा वास येत असतो. तर तो वास येऊ नये यासाठी अशा पद्धतीने थोडंसं लिंबू टाकून जर चिकन धुतलं तर त्या चिकनचा वास येत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की चिकन धुवून बघा. तर हे बघा, स्वच्छ पाण्याने मी चिकन धुवून घेतलेलं आहे. सुरुवातीला त्याच्यातलं पाणी व्यवस्थित मी निथळून घेते. तर यासाठीच मी चाळणीमध्ये धुवून घेते चिकन, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी वगैरे आहे ते याच्यामध्ये राहत नाही त्यासाठी. तर चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं सुरुवातीला आणि हे बघा, मी इथं बासमती राईस घेतलेला आहे अर्धा किलो. तो स्वच्छ पाण्याने सुरुवातीला धुवून घेतलेला आहे आणि याला पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे मी. तर हे आपण अर्ध्या तासासाठी बाजूला तांदूळ भिजत ठेवणार आहोत. तर शक्यतो ज्यावेळेस तुम्ही पुलाव किंवा बिर्याणी वगैरे बनवताय त्यावेळेस अशा पद्धतीनं एक अर्धा तास कमीत कमी हे तांदूळ भिजत ठेवायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण बिर्याणी वगैरे बनवतोय त्यावेळेस ते छान असं फुलतं असं तांदूळ आणि अगदी सुटसुटीत भात होतो. त्यासाठी अशा पद्धतीनं हे तांदूळ आपल्याला सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. तर हे मी आता बाजूला ठेवते. आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे. तर आपण सुरुवातीला चिकन धुवून घेतल्यानंतर आपण तांदूळ स्वच्छ धुवून तो भिजायला सुद्धा पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचे आहे. तर हे बघा, मॅरिनेट करण्यासाठी मी एका टोपामध्ये हे सगळं चिकन काढून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत सुके मसाले. तर सुरुवातीला मी टाकणार आहे हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला टाकलेला आहे मी. आता आपल्याला टाकायची आहे लाल मिरची पूड. तर मी लाल मिरची पूड टाकून घेते. लाल मिरची पूड टाकून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे दही, थोडंसं मीठ आणि हे आपल्याला हाताने व्यवस्थित या चिकनला लावून घ्यायचे आहेत सगळे मसाले. तर तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी सुरुवातीला फक्त लाल मिरची पूड टाकलेली आहे. हे फक्त रंग येण्यासाठी आपण टाकलेलं आहे. याने तिखट वगैरे होत नाही पुलाव. तर आता मी टाकणार आहे आपलं घरगुती जे लाल तिखट आहे. तर त्याच्यातलं थोडंसं 1 चमचाभर तिखट मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर याला छान अशी टेस्ट येते. परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तर आता मी टाकणार आहे चिकन बिर्याणी मसाला. तर तुम्हाला जो हवा तो बिर्याणी मसाला वापरू शकता, चिकन बिर्याणी मसाला. तर हे बघा, सगळे मसाले वगैरे टाकल्यानंतर मी छान असं हाताने याला मिक्स करून घेते. आणि हे आपल्याला एक 15 मिनिटासाठी फक्त मी मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 1-2 तासासाठी सुद्धा ठेवू शकता. पण असं काही नाही की खूप जास्त वेळ चिकन मॅरिनेट करायला ठेवल्यानंतरच पुलाव वगैरे छान बनतो. तर अगदी कमी वेळामध्ये सुद्धा हे चिकन छान असं मॅरिनेट होतं आणि पुलावसुद्धा अगदी छान बनतो. तर हे बघा, मी हाताने सगळे मसाले व्यवस्थित लावून घेतलेले आहेत, म्हणजे ते छान असे लागतात सुद्धा व्यवस्थित चिकनला.
तर चिकनसुद्धा आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला पुलाव बनवण्यासाठी कांदा टोमॅटो वगैरे चिरून घ्यायचा आहे. तर मी 3 कांदे कट करून घेतले, त्याच्यावरची साल काढली आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. टोमॅटो घेतलेला आहे मी 1.5-2 घेऊ शकता किंवा 1 घेतला तरीसुद्धा चालेल. हिरवी मिरची घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे बरं का, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण मी आज टोपामध्येही बनवणार आहे. तर हे बघा, अगदी पातळ असं मी हा कांदा आहे ना तो कट करून घेते. तर चिकनचा पुलाव आहे, चिकन शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा, अगदी पातळ असे हे मी कांदा चिरून घेते. तर 3 कांदे मी चिरून घेणार आहे छान असे. तर जितका पातळ कट करता येईल तितका पातळ कट करायचा हा कांदा. तर सगळे कांदे मी असेच कट करून घेते आणि ते सुट्टे सुद्धा करून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा, सगळा कांदा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे. तर तो हाताने थोडासा असं सुट्टा सुट्टा करून घेते, म्हणजे आपण ज्यावेळेस कांदा भाजतोय तर तो लवकर सुद्धा भाजला जातो. तर हे बघा, अशा पद्धतीने हा कांदा जो आहे तो सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे छान असं लवकर हा कांदा भाजला जातो, खूप जास्त वेळ लागत नाही. तर आपण हैदराबादी बिर्याणी वगैरे ज्यावेळेस बनवतो, दम बिर्याणी बनवतो, त्याला खूप जास्त वेळ लागतो. तर याला खूप जास्त वेळ लागत नाही हा पुलाव बनवायला, आणि अगदी छान असा टेस्टी पुलाव तयार होतो. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यानुसार त्या टिप फॉलो करा आणि छान असे चिकन पुलाव बनवा आणि मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा की पुलाव कसा झाला होता ते. तर अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवत असते बघा. जरी तुम्ही सुरुवातीला पुलाव वगैरे बनवत असाल तरीसुद्धा अगदी सोपं जाईल तुम्हाला हे पुलाव वगैरे बनवायला. तर आता मी हिरवी मिरची घेतलेली आहे, ते मधून असं कट करून घेतलं, म्हणजे 2 भाग केले आणि आता त्याला परत मधून असे कट केलेले आहे बघा. मी उभी हिरवी मिरची मी कट करून घेते. तर मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ही तिखटवाली मिरची आहे, तर 3च मिरची मी घेते, कारण की आमचं पिल्लू छोटं आहे, मग खूप जास्त तिखट झालं की तो नाही खात, त्यासाठी. आणि आता टोमॅटोसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे कट करून. तर टोमॅटोसुद्धा मोठा मोठाच कट करायचा आहे, खूप जास्त बारीक आपल्याला नाही कट करायचा. तर हे बघा, टोमॅटोसुद्धा मी छान असा बारीक म्हणजे असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहे. तर आपली सगळी तयारी झालेली आहे बरं का. आता आपल्याला पुलाव बनवायला सुरुवात करायची आहे. तर मी गॅस सुरू केला आणि अशा पद्धतीचं पसरट असा टोप मी घेतलेला आहे बरं का पुलाव बनवण्यासाठी. तर टोप गरम करून घेतला मी सुरुवातीला. आता आपल्याला तेल टाकायचं आहे. तर मी तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर तेल गरम होते तोपर्यंत मी खडे मसाले कोणते घेतलेले आहेत ते सुद्धा दाखवते. लवंगी घेतलेले आहे 2 मी, काळी मिरी 4 घेतलेले आहेत, थोडंसं दालचिनी, 1 स्टार फूल, 2 वेलदोडे घेतलेले आहेत आणि तमालपत्र 2 मी घेतलेले आहेत. थोडंसं जिरं आपल्याला लागणार आहे. तर तेल गरम करून घ्यायचं सुरुवातीला. आणि आता मी टाकणार आहे जिरं. तर जिरं टाकून घेते मी सुरुवातीला. तर जिरं व्यवस्थित फुललेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे कांदा. तर कांदा आपल्याला हलकासा गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बरं का तेलामध्ये. तर गॅस मी फास्टच ठेवलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी हा कांदा छान असा भाजून घेणार आहे. तर आता आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत सगळे. सुरुवातीला खडे मसाले टाकायचे नाही तर ते खूप जास्त करपल्यासारखे होतात सुरुवातीला टाकले की. त्यासाठी मी अगोदर कांदा वगैरे टाकून घेते आणि नंतर मी खडे मसाले टाकते, म्हणजे ते खूप जास्त करपतही नाही आणि कांद्यासोबत छान असे भाजले सुद्धा जातात. तर अगदी सोपी पद्धत आहे बघा पुलाव बनवण्याची. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की
पुलाव म्हणजे खूप असा अवघड असेल, तर तसं काही नाही. अगदी सोप्या पद्धतीनं पुलाव कसा बनवायचा, तोही अगदी टेस्टी कसा बनवायचा, हे आज आपण बघतोय. तर आता मी थोडंसं तूपसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे बरं का. तर तुपाने पुलावाची टेस्ट जी आहे ती आणखीन छान लागते. तर तूप टाकून घेतल्यानंतर सुद्धा आपण कांदा छान असा भाजून घेतोय बघा. तर कांदा आणखीन आपल्याला भाजायला हवा, हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर कांदा सुद्धा असा हलकासा गोल्डन होत आलेला आहे बघा. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट. मी सुरुवातीला आलं लसणाची पेस्ट करून ठेवली होती. तर हे बघा, आता मी टाकते आलं लसणाची पेस्ट. तर मी विकतची आलं लसणाची पेस्ट वगैरे वापरत नाही, आपण घरीच बनवलेली कधी पण चांगली आलं लसणाची पेस्ट. तर जी आपण विकत आणतो ती कधी बनवलेली असते आपल्याला हे सुद्धा माहीत नसतं. मग हे अशा पद्धतीचं फ्रेश आलं लसणाची पेस्ट करून वापरली की ज्या पण पदार्थामध्ये आपण वापरतोय ते खायला सुद्धा अगदी छान लागतं. तर हे बघा, आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा मी छान असं कांद्यासोबत हे भाजून घेते व्यवस्थित. तर आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर अगदी छान असा वास यायला लागलेला आहे. कांदा सुद्धा छान असा भाजलेला आहे बघा. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे टोमॅटो. टोमॅटो आपण मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे बरं का तेलामध्ये. अगदी कमी वेळामध्ये कमी तयारी करायला लागते अशा पद्धतीचा चिकन पुलाव किंवा मटण पुलाव बनवताना. तर टोमॅटो सुद्धा छान असे सॉफ्ट झाले आहे बरं का. आता आपल्याला हे मॅरिनेट केलेले जे चिकन आहे ते मी टाकून घेणार आहे या टोपामध्ये. तर बाजूला सगळे मसाले वगैरे लागलेले असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मग ते छान असं मिक्स करून आपल्याला याच्यामध्येच टाकायचं आहे. तर हे चिकन आहे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळं खूप जास्त वेळ किंवा हे खूप जास्त पाणी नाही याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. तर पाणी न टाकताच बघा मी हे चिकन जे आहे ते 5-6 मिनिटे सुरुवातीला शिजवून घेणार आहे. तर ते सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे. तर रंग बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. तर मी याच्यामध्ये पुदिन्याची पानं सुद्धा टाकते बरं का. तर पुदिना टाकल्यामुळे या पुलावला आणखीन छान असा टेस्ट येतो, अगदी खायला भारी लागतो हा पुलाव. तर हे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे पाणी वगैरे न टाकता. तर मी थोडंसं बघा या टोपामध्ये सगळं आपण जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं चिकन त्याच्यामध्ये मसाला लागलेला आहे, तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते सुरुवातीला. तर हे बघा तुम्ही रंग बघू शकताय चिकनचा किती छान दिसतोय ते. तर आपल्याला सुरुवातीला 5-6 मिनिटे चिकनमध्ये पाणी न टाकता आपण हे शिजवून घेणार आहोत. तर हे बघा चिकन मी 4-5 मिनिटे पाणी न टाकता असं शिजवून घेतलेलं आहे. तर अगदी छान असा रंग याला आलेला आहे, तुम्ही बघू शकताय किती छान दिसते हे बघा. तर असंच चिकन हे सुकं सुद्धा आपण खाऊ शकतो, पण आज आपण चिकन पुलाव बनवतोय. तर हे बघा मी छान असं हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. इथं मी ज्या टोपात मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलं होतं त्याच्यामध्येच हा पुलाव शिजवण्यासाठी पाणी ठेवून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे पाणी गरम करून टाकायचं आहे बरं का. तर मी पाणी गरम करून घेते. तर आपण छान असा हा तांदूळ धुवून भिजवून सुद्धा घेतला होता, त्यामुळे याला शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. तर पाणी गरम होते तोपर्यंत सुद्धा मी हे चिकन छान असं तेलामध्ये शिजवून घेणार आहे. जितकं हे चिकन तुम्ही पाणी न टाकता शिजवून घ्याल सुरुवातीला,
तितकीच या चिकनची टेस्टसुद्धा खूप छान होते बरं का. लगेच पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही. तेलामध्ये सुरुवातीला हे चिकन आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे चिकनसुद्धा छान लागतं, टेस्ट येते त्याची खूप छान लागते चिकनचीसुद्धा. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर. तर कोथिंबीरीची टेस्टसुद्धा खूप छान येते. त्यासाठी चिकन शिजताना आपल्याला कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, चिकनचा रंग तर अगदी भारी दिसतोय बघा. तर पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तर हे बघा, मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय. तर तांदूळ तुम्ही किती घेतलेला आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित टाका. तर हे बघा, आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आपण धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर तांदूळ आपण भिजवून घेतला होता, त्यामुळं याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आणि तांदूळ धुताना सुद्धा खूप जास्त चोळून त्याला धुवायचं नाही, अलगद असं धुवायचं नाही, तर तो तांदूळ तुटला जातो आणि भात असा लांबडा असा होत नाही. तर हे बघा, अलगद असं मी या चमच्याने याला मिक्स करून घेते. तर मिठाचं प्रमाण आत्ता चेक करायचं काय, म्हणजे नंतर कमी पडू नये यासाठी. तर थोडंसं हातावरती घेऊन आपल्याला हे टेस्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये मी मीठ आता टाकणार आहे. तर मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे शक्यतो मीठ टेस्ट करूनच पुलावमध्ये टाका, नाहीतर ते खूप जास्त होईल. आणि हे बघा, हे मी छान असं मिक्स करून घेते. आणि आता आपल्याला हा पुलाव जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे छान असा. तर हा खालून करपू नये वगैरे यासाठी तुम्ही खाली एखादा तवा सुद्धा ठेवू शकता या टोपाच्या खाली, आणि नंतर हा टोप त्याच्यावरती ठेवला तरी सुद्धा चालतो. तर एक 7-8 मिनिटे मी हा जो भात आहे, पुलाव आहे, तो शिजवून घेणार आहे. मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं आपण हा पुलाव बनवलेला आहे. तो आता शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि एक ताट याच्यावरती झाकून घेते, म्हणजे ज्या टोपात आपण बनवलेला आहे पुलाव त्याच्या मापाचा एक टोप मी ताट घेतलेला आहे, ते याच्यावरती झाकून घेतलेला आहे. आता आपल्याला हा पुलाव छान असा शिजवून घ्यायचा आहे बरं का. तर याच्यामध्येच आता वरून थोडंसं मी आणखीन तूप याच्यामध्ये टाकणार आहे बघा पुलावमध्ये. पुलावाची टेस्ट खूप छान येते याच्याने. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला छान असा हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. रंग बघू शकताय किती भारी दिसते या पुलावचा. तर बघू शकताय, जवळ बघा. तर हे बघा, तयार आहे चिकन पुलाव. अगदी सुटसुटीत आणि मोकळा असा हा भात झालेला आहे बघा. तुम्ही अजिबात तुटलेला वगैरे नाही तांदूळ. आणि मी ज्या पद्धतीने आजची पुलावची रेसिपी टाकलेली आहे चिकन पुलावची, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा पुलाव एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.